हॅलो सगळ्यांना. तर हा आहे माझ्या मुलाचा मागच्या वर्षीचा बोरनांसाठी घेतलेला कुर्ता. तर यावर्षीही मी हाच यूज करणार आहे. त्यासाठी मी या कुर्त्याला एक नवीन लूक देणार आहे. त्यासाठी इथं मी व्हाईट क्रेयॉन्स घेतलेला आहे, जेणेकरून ब्लॅक कुर्त्यावरती व्हाईट क्रेयॉनने काढलेली डिझाईन अतिशय उठून दिसेल. तर चला आता डिझाईन काढून घेऊयात. तर इथं मी व्हाईट क्रेयॉन्सने व्यवस्थित मला हवा त्या शेपमध्ये छान पतंग काढून घेते आहे. तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे असेल तेवढा तुम्ही काढू शकता, किंवा तुम्ही ज्या शेपमध्ये तुम्हाला हवा असेल पतंग किंवा अजून दुसरं काहीतरी तुम्हाला जे आवडते तेही काढू शकतात. पण संक्रांतीसाठी पतंग हीच थीम जास्त यूज केली जाते, त्यामुळे मी पतंग सिलेक्ट केलेला आहे. तर इथं मी हे 2 पतंग काढून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला कुर्त्याच्या कॉर्नरला खालच्या साईडने 2 मांजे काढून घेणार आहे, एक छोटा आणि एक मोठा. आणि जर तुम्हाला पतंग वगैरे मांजा असा सिंपल जरी काढता जरी येत नसला ना, तरी काय करायचं, एक छोटीशी ट्रिक सांगते. मोबाईल घ्यायचा, मोबाईलवर सर्च करायचं, तुम्हाला जे चित्र पाहिजे काढायचं आहे ते थोडं ब्रॉड करायचं आणि त्यावर कपडा ठेवायचा. मोबाईलच्या लाईटामुळे ना कपड्यातून बरोबर ते चित्र तुम्हाला दिसेल आणि त्या चित्रावरती बरोबर ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचं. तर इथं माझे दोन्ही पण ड्रॉईंग काढून झालेले आहेत. तर आता आपण करूयात याला कलर. तर कलरसाठी मी इथं यूज करणार आहे ॲक्रेलिक फेविक्रिल कलर. तेच मी यूज करणार आहे. आणि जर तुम्हाला परमनंटसाठी किंवा खूपच लॉंग यूजसाठी करायचं असेल हे कुठल्याही कपड्यावरती, तर तुम्ही फॅब्रिक कलर यूज करा. आणि इथं कलरिंग सुरू केलं आणि कळालं की खाली तर काहीच घेतलं नाही, त्याच्यामुळे खालच्या लेअरला पण पेंट लागू शकतो. त्यामुळे इथं मी खराब झालेला एक लुडो पेंट घेतलेला आहे, तुम्ही पुठ्ठा पण घेऊ शकतात. आणि बघा, पहिले मी हा येल्लो पतंग ड्रॉ केला, त्याच्यानंतर हा रेडवाला ड्रॉ केला आणि त्याला गोल्डन कलरने आउटलाईन करून घेतली. मग नंतर लक्षात आलं की पिवळ्या कलरला व्हाईट कलरने आउटलाईन केली तर जास्त छान दिसेल. मग त्याच्यावर व्हाईट कलरने थोडी त्याला आउटलाईन केली आणि त्याच्यावर थोडीफार डिझाईन काढून घेतली. जसं मला हवं असेल तसं, तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही काढू शकता. आणि बघा, आउटलाईन व्हाईट कलरने केल्यानंतर किती छान लूक आला आहे पतंगाला. तसंच सेम व्हाईट कलरने रेड पतंगाला सुद्धा करून घेतलं, त्यामुळे खूप छान लूक दोन्ही पतंगांना आला. तर इथं मी छान काने कोपरे व्यवस्थित फिनिशिंगने दिसेल या हिशोबाने थोडं व्यवस्थित करून घेत आहे. आणि हे बघा, रेड पतंग पण किती छान दिसायला लागला आहे आणि आता एवढं तयार झालेलं आहे. आणि नंतर मग मी काय केलं, जे धागे होते ना पतंगाचे ते पूर्ण गोल्डन कलरने करून घेतले आहेत. तिकडचे पण जे मांजे काढले आहे ना, त्याला जे धागे आहे ना ते पण सेम गोल्डन कलरने ड्रॉ करून घेतले आहे. तर बघा, असं दिसते आहे काहीसं आता. तर आता मांजाला कलर द्यायला आपण स्टार्ट करूया. तर इथं मी गोल्डन कलरचे धागे केले आहे, त्यामुळे मी मांजाच्या आतमध्ये गोल्डनच कलर करणार आहे. तर बघा, तर गोल्डन जास्त दिसत होतं ना, त्यामुळे मग मी थोडं गोल्डन कलर कट होण्यासाठी मी त्याच्यात थोडं व्हाईट फिनिशिंग देत आहे. तर आता एवढं करून झाल्यानंतर असं काहीसं दिसत आहे. तर यामध्ये मी आता आजूबाजूने हिरवा कलर देऊन घेतला आहे आणि त्याला थोडंसं व्हाईट कलरने आउटलाईन केलेली आहे, त्यामुळे जास्त छान लूक त्याला आणखी आलेला आहे. तर हा बघा फायनल लूक. आणि जे गोल्डन धागे होते ना, त्यात पण मी थोडे व्हाईट डॉट देऊन घेतले, कारण की ना खूपच असं गोल्डन दिसायला नको. तर हाच ड्रेस घालून मी माझ्या मुलाचं बोरनान करणार आहे. जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.